क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अप्पर तहसील कार्यालय निर्मितीसाठी मांडवी कडकडीत बंद, जन आंदोलन तीव्र, उद्या रास्ता रोकोचा इशारा। मागील अनेक वर्षापासून मांडवी, इस्लापूर तालुका आणि किनवट जिल्हा निर्मितीची मागणी होती, पण किनवट अप्पर जिल्हा व मांडवीला डावलून इस्लापूरला अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले। मांडवी परिसरातील जनता आक्रमक झाली असून अप्पर तहसील कार्यालयात मागणीसाठी माजी सरपंच धनलाल पवार दिनांक 5 जुलैपासून आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मांडवी शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शवत मांडवी कडकडीत बंद पाळण्यात आला। मांडवी येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर न करता भौगोलिकदृष्ट्या लहान असलेल्या इस्लापूरला मंजुरी मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। या अन्यायाविरोधात माजी सरपंच धनलाल पवार यांचं आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। आज मांडवी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। उद्या मंगळवार या मागणीसाठी परिसरात रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। उपोषण सोडविण्यासाठी तहसीलदार यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार निलेश राठोड उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता जोपर्यंत अप्पर तहसील कार्यालय मंजूर होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, प्राण गेले तरी चालेल अशी भूमिका धनलाल पवार यांनी घेतली असता आपली भावना शासनापर्यंत पोहोचवू असे राठोड यांनी सांगितले। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मांडवीतील व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळलाय। आज उपोषणस्थळी माजी आमदार कैलासवासी प्रदीप नाईक यांच्या पत्नी बेबीताई नाईक, अर्चित नाईक, बंडू नाईक, प्रफुल्ल राठोड, सी व्यंकट रेड्डी, अविनाश चव्हाण, विनोद पाटील, उत्तम राठोड, पलू नाईक यांच्यासह विविध पक्षाचे नेते मंडळींनी भेट देऊन या मागणीला आपला जाहीर पाठिंबा दर्शवलाय। अप्पर तहसील कार्यालय मांडवी येथेच व्हावे या मागणीसाठी आता आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाणार आहे। उद्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मांडवीतील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। शासन यावर काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कॅमेरामन मंगेश राठोड सह रिपोर्टर भारत राठोड, किनवट। मागील 30 वर्षापासून किनवट जिल्हा आणि मांडवी तालुका या मागणीसाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केलेत आणि पाठपुरावे केलेत। त्या अनुषंगाने काल दिनांक 5 जुलै 2026 रोजी मांडवी येथील माजी सरपंच धनलाल पवार यांनी सुद्धा आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि या आमरण उपोषणस्थळी नुकतीच माजी आमदार यांच्या सुविद्य पत्नी बेबीताई। माझं बोलणं एकच राहील, आपल्याला मांडवीमध्ये तहसीलचं पाहिजेच पाहिजे, काहून की आपले आजूबाजूचे सर्व गाव कितीपर्यंत गावं आहे यांना त्रास नाही व्हावं, सर्वांचं काम व्हायला पाहिजे। किती धावणार गरीब लोक बिचारे, पैशानं तिकिटानं पैशानं परेशानी, मजुरीनं परेशानी, याच्यासाठी सरकारला हे निर्णय लवकर घ्यावाच लागेल ही माझी विनंती आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।